बीड जिल्ह्याच्या मातीचा सुगंध. ही तीच माती जिथं संघर्ष हा रोजच्या जगण्याचा भाग आहे आणि त्या संघर्षातूनच उगवते एक जिद्द, एक तेजस्वी कथा. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका स्त्रीचा प्रवास जिने परिस्थितीला शरण न जाता त्याच्यावर मात केली. होय, ही आहे कथा डॉक्टर संपदा मुंडे यांची. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्म. घरात श्रीमंती नव्हती, पण स्वप्न मात्र मोठी होती. आईवडिलांचं एक स्वप्न, आपली मुलगी डॉक्टर व्हावी, लोकांची सेवा करावी. आई, मला डॉक्टर व्हायचंय, लोकांना बरे करायचंय. बाळा, अभ्यास कर आणि विश्वास ठेव, देव तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेल. तेव्हा संपदा फक्त 10 वर्षांची होती. गावात योग्य शाळा नव्हती, पुस्तकं कमी होती. पण तिचं लक्ष विचलित झालं नाही. तिने ठरवलं होतं, मला डॉक्टर व्हायचंच. दररोज 2 किलोमीटर चालत शाळेत जाणं, रात्री दिव्याच्या मंद उजेडात अभ्यास करणं आणि सकाळी पुन्हा शेतात आईला मदत करणं, हा तिचा दिनक्रम होता. शाळेत ती नेहमी पहिली येत असे. शिक्षक तिच्या जिद्दीवर भारावून जात. संपदा, तुझ्यात आग आहे, तू मोठं काहीतरी करशील. सर, मी डॉक्टर होईन, लोकांच्या जीवासाठी लढेन, असं म्हणून ती हस्तपरत अभ्यासाला लागे. त्या हसण्यात होती आत्मविश्वासाची ताकद. 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढचं ध्येय होतं मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा. पण तिथं आली खरी परीक्षा. कॉलेजची फी, राहणीमान, पुस्तकं सगळं काही महाग. पण संपदेनं हार मानली नाही. तिने शिष्यवृत्ती मिळवली, पार्ट टाइम काम केलं आणि अभ्यास सुरू ठेवला. पैसा नाही म्हणून स्वप्न सोडायचं नाही. स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मेहनत हाच एक मार्ग आहे. दिवसरात्र अभ्यास करून परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवत ती पुढे गेली. आणि अखेर तिचं स्वप्न साकार झालं. ती झाली डॉक्टर संपदा मुंडे. एक साध्या गावातील मुलगी, जी डॉक्टर बनून लोकांसाठी देवदूत ठरली. वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकताच तिला जाणवलं, शहरात तर सुविधा आहेत, पण ग्रामीण भागात अजूनही वैद्यकीय अडचणींनी लोक त्रस्त आहेत. डॉक्टर संपदा, मी या लोकांसाठी काहीतरी करणार. मी माझ्या गावी हॉस्पिटल सुरू करणार. आणि मग सुरू झाला तिचा समाजसेवेचा प्रवास. तिने बीड जिल्ह्यात महिलांसाठी आरोग्य शिबिरे सुरू केली. मोफत तपासणी, औषधं आणि आरोग्य शिक्षण कार्यक्रम घेतले. महिलांना स्वच्छतेबद्दल, मासिक पाळीबद्दल आणि प्रसूतीपूर्व काळजीबद्दल ती जागरूक करू लागली. हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला. डॉक्टर बाई आल्या की आम्हाला देव भेटतो. त्या फक्त औषधं देत नाहीत, मनाची शक्तीही देतात. डॉक्टर संपदा फक्त डॉक्टर नव्हत्या, त्या आशेचा किरण होत्या. त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक सन्मान मिळाले. बेस्ट सोशल डॉक्टर अवॉर्ड, महिला गौरव पुरस्कार आणि लोकांच्या मनातले खरे पुरस्कार, आदर आणि प्रेम. माझं आयुष्य यशस्वी नाही जोपर्यंत माझ्या गावातली प्रत्येक आई, प्रत्येक मुलगी निरोगी होत नाही. त्यांनी अनेक ग्रामीण भागात आरोग्य मोहिमा केल्या. रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी मोफत उपचार योजना सुरू केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवा डॉक्टर ग्रामीण सेवेकरता पुढे आले. निवेदक, आज डॉक्टर संपदा मुंडे एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या जीवनातले धडे. कधीही हार मानू नका, परिस्थिती तुमचं ध्येय ठरवत नाही, तुमची जिद्द ते ठरवते. डॉक्टर संपदा, मी डॉक्टर आहे, पण त्याहून मोठं माझं ध्येय आहे, माणसाला जगायला शिकवणं. त्यांची कथा सांगते की संघर्ष हा अडथळा नाही, तोच यशाकडे नेणारा पूल आहे. जीवनात जेव्हा सगळं अशक्य वाटतं, तेव्हा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आठवा, कारण त्या सिद्ध करतात. स्वप्न बघा, जिद्द ठेवा आणि जग बदलून टाका. निवेदक, समाप्ती. ही होती एका गावातल्या साध्या मुलीची असामान्य कहाणी. डॉक्टर संपदा मुंडे, संघर्षातून घडलेली प्रेरणा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण अशा प्रेरणादायी कथा अजूनही आपल्या आसपास घडत आहेत. फक्त आपण त्या ओळखायला हव्यात.